जो वेद तर्क चतुरा गमयोग शास्त्रा षडदर्शना गिवसिता न कळे परात्मा तो के मिमीमतील वाल्प विवेक अंशे वर्णीन सर्व विषयाकुळ कर्म सक्तू वर्णीन सर्व विषयाकुळ कर्म सक्तू श्री गोपाल कृष्ण महाराज की परब्रह्म परमेश्वर भगवान श्री चक्रधर स्वामींच्या असीम कृपेने संपन्न होत असलेला हा वार्षिक सत्संग दिनांक 20/5/2025 या दिवसापासून आपण गेली 11 दिवसापासून आपण ज्ञानाचं श्रवण करत आहात. आज या सत्संगाचा वार्षिक सत्संगाचा सांगता समारोप आहे. काल आपण परब्रह्म परमेश्वर भगवान श्री गोविंद प्रभू महाराजांच्या लीळेचा सांगता समारोप केला. परब्रह्म परमेश्वरांनी जे निरूपण केलेले लक्षणस्थळ, त्या लक्षणस्थळापैकी अन्यवावृत्ती जे प्रकरण आहे त्या प्रकरणाचा सुद्धा आपण सांगता समारोप केला. मूर्ती प्रकाश नावाचा ग्रंथ आपण लावला आणि त्या ग्रंथाचं पंचकृष्णाला वंदन झालं. त्यानंतर नागदेव आचार्यांना वंदन झालं, भट्टांना आहे की नाही. त्यानंतर नागिंबिकाला वंदन झालं. त्यानंतर आत्मकथन झालं आणि त्यानंतर गुरुची कृपा. त्या गुरुच्या कृपेमधील आपण शेवटची ओवी तशीच ठेवलेली होती, पूर्ण अर्थानं सांगितली नव्हती. ती ओवीवर मी आज आपल्याशी सुसंवाद साधणार आहे. तया स्वस्थता झाला सुखासी योगू पातला तो भितरुणी आनंदाचा डेकरू आला ओवियाचे निमिसे. काय सुंदर ओवी. कवी म्हणतो तया स्वस्थता झाला. या सगळ्या कार्यक्रमाचं बेनिफिट जे आहे ते स्वस्थता झाला. ध्यान श्रवण करून भगवंता मी स्थिर झालो, स्वस्थ झालो. मी अस्थिर होतो, उद्विग्न होतो, टेन्शन मध्ये होतो, ताणामध्ये होतो. ज्ञान असं ज्ञानामृत मला जे मिळालं, जे जीवनामध्ये स्थिर करणार. मी जीवनामध्ये अस्थिर होतो, उद्विग्न होतो, टेन्शन मध्ये होतो, ताणामध्ये होतो. ज्ञान श्रवण, ज्ञानामृत श्रवण झाल्यानंतर मी स्थिर झालो, नो टेन्शन झालो. अस्थिर होतो, उद्विग्न होतो, शांत झालो. मी तुम्हाला एक वेळेस सांगितलेलं आहे, भौतिक जीवनामध्ये ज्ञान जर तुम्ही कमवलं तर श्रीमंतीकडे वळतो आणि अशांती प्राप्त करून घेतो. पॉइंट लक्षात ठेवायचं बरं का. आध्यात्मिक जीवनामध्ये ज्ञान जर कमवलं तर समृद्धीकडे वळतो. क्या बात आहे, शांती प्राप्त करून घेतो. कवी सुद्धा तेच सांगतो आणि तुम्हाला सुद्धा ते डिपॉझिट मिळालेले आहे. त्यामुळे तर काय झालं, कवी पुढे म्हणतो की ते भितरून आनंदाचा डेकरू आला. ते ज्ञान मी गुरुच्या मुखानं प्राप्त केल्यानंतर भितरून आनंदाचा ढेकर आला. तो आनंदाचा ढेकर अनेकांच्या मुखातून मी ऐकला. ईश्वरनं सांगितलं, मग शिष्य तो काकडे त्यांनी सांगितलं की बाबा हॉलिडे आहे, सुट्ट्या लागल्यावर मामाच्या गावाला जायचं पूर्वीच्या काळामध्ये. आता बाबाचं गाव राहिलं का, हे की नाही. आता मनुष्य फिरायला जातो, पण मुलांनी सांगितलं की आम्हाला फिरायला जावंसं वाटत नाही. इथं आश्रम आल्यानंतर इथं आश्रम मध्ये आम्ही यावंसं वाटतं, राहावंसं वाटतं. आणि इथं जो आनंद मिळाला ना तो तिथं. हा आनंद तुम्ही 1 लाख रुपयाने विकत घेऊ शकत नाही. हा आनंद तुम्ही कशानच विकत घेऊ शकत नाही. स्वस्थता विकत घेऊ शकत नाही, स्थिरता विकत घेऊ शकत नाही. अनबॅलन्सचा चंचल जे मन आहे त्याला स्थिर तुम्ही करू शकत नाही.
ते लाख रुपये देऊन 2 लाख रुपये देऊन ते विकत घेऊ शकत नाही. मग इथं आल्यानंतर तुम्हाला जे मिळालं आम्हाला सुद्धा ते मिळालं. तुमच्या अंतःकरणामध्ये जे असेल ते तुम्ही समोरच्याला देणार आहे. तुमच्या अंतःकरणामध्ये काय आहे? तुम्ही जर टेन्शन मध्ये असाल तर समोरच्याला सुद्धा टेन्शन देणार आहे. मी तुम्हाला उदाहरण सांगितलेले बऱ्याच वेळा. अहो काय चाललं ते माहिती तुम्हाला पुढे. तुम्ही ताणामध्ये असाल तर समोरच्याला सुद्धा तुम्ही ताण देणार आहे. तुम्ही स्थिर असाल तर समोरच्याला सुद्धा स्थिरता मिळणार. तुम्ही आनंदी असाल तर समोरच्याला सुद्धा तुम्ही आनंद देणार. मग आपण भक्त कुणाचे? ईश्वराचे. ईश्वर कसा आहे? आनंद घन परमेश्वर आहे. मग त्याचा भक्त सुद्धा तसाच असला पाहिजे. म्हणून तुम्हाला सांगितलं उदाहरण, जैसा का ईश्वर तैसाची ईश्वर परायण. लक्षात ठेवा, जैसा का ईश्वर तैसाची परायण होण्यासाठी काय लागतं? परायण कोण असतो, काय असतो ते तुम्हाला सांगितलं. सकाळच्या प्रहरी भाऊ म्हणे बाबा स्नान वगैरे चिंदे वगैरे सगळं परिवार मला. म्हटलं नाही, नकोय मला. कारण स्वामींनी सांगितलं तुम्हाला जर मान सन्मान कीर्ती लौकिक जर हवं आहे तर आम्ही तुम्हाला भेटणार नाही. परंतु त्यांनी खूपच आग्रह केला. ते त्यांच्या जागेवर सही होते. एक लीळा सांगतो तुम्हाला मी, सुंदर लीळा आहे, लक्ष देऊन ऐका फक्त. स्वामींचा मुक्काम डोमेग्रामला असतो. स्वामींचा मुक्काम डोमेग्रामला असताना दररोज बाईसा स्वामींसाठी भात करायची, काही ना काही करायची. भिक्षांनाच शक्यतो खायला देत नसत. मग एक दिवशी स्वामी म्हणतात, बाई आजी काय करा? आजी काही रांधू नका. आज काय रांधू नका म्हटले. आम्हाला भिक्षांनाच अन्न आम्ही सेवन करणार आहे. भिक्षांना व्यतिरिक्त आम्ही काही खाणार नाही. त्यातला एक पॉइंट क्रियापाकामधला हा सुद्धा एक आहे. भिक्षा स्वामींनी का सांगितली याच्या पाठीमागचं कारण आहे की इतर अन्य लोकांना सुद्धा घडलं पाहिजे आणि तेही मोक्ष मार्गाच्या समृद्धी महामार्गाने त्यांची गाडी जोरात चालली पाहिजे. ते इकडे वळाले पाहिजे, त्यांचे संस्कार वाढायला लागले पाहिजे. म्हणून स्वामी म्हणतात की नेहमी आम्ही तुमचंच खायचं, तुमचंच खायचंय. परमेश्वर किती दयाळू आहे, मयाळू आहे बघा. हेही काही मरावे, तुम्हालाच घडावं, तुम्हालाच म्हणावं, तुम्हाला जेव करावं, ह्या जीवानी काय मरावं? परमेश्वर दयाळू मयाळू आहे. परमेश्वराला जीवाचा किती कर्मळ आहे. ह्या जीवानं घडलं पाहिजे, घडलं पाहिजे, त्यांना अन्नदान घडलं पाहिजे, क्रिया घडली पाहिजे. जे ईश्वराला वाटतं ना ते संतांना वाटतं. म्हणून संतांचा मनोधर्म, तुमच्याबद्दल प्रेम आहे हे कशावरून लक्षात येतं? संत मंडळींनी वाटत तुम्हाला धन मिळावं, प्रॉपर्टी मिळावं, वैभव मिळावं, तुमचं चांगलं व्हावं, हे नाही. आंतरिक उद्देश वेगळा राहतो. यांना नामस्मरण घडावं, चिंतन घडावं, अन्नदान घडावी, क्रिया घडावी, पूजन अर्चन घडावं साधू संतांचं. ही इष्टरूप क्रिया ही तुम्हाला घडावी. हे त्यांचं प्रेमाचं प्रतीक आहे. आईचं लेकराबद्दल प्रेम असतं तर आईला वाटतं लेकराला नोकरी लागावी, चांगली नोकरी लागल्यानंतर चांगली छोकरी मिळेल, ऐक सुखाची व्यवस्था होणार आहे. याच्या पलीकडे काय? या आईला मात्र हे वाटतंय की आमचा भक्त याला क्रिया घडावी, अन्नदान घडावं, पूजन घडावं आणि परमेश्वराच्या मोक्ष मार्गाकडे जावं, त्या आनंदाकडे जावं. मग तो आनंद तुम्हाला इथं मिळवता आला, आनंदाचा ढेकर तुम्हाला देता आला पाहिजे. एक दुःखाचा सुद्धा ढेकर असतो, एक आनंदाचा सुद्धा ढेकर असतो. मी इथं बघितलं सगळ्यांचे चेहरे,
सायंकाळच्या प्रायश्चितच्या वेळेला सुद्धा मी बघितलं तर बिचाऱ्या मायमावल्यांच्या नेत्रातून अश्रू येत होते. सद्भक्त मंडळी जी आहे ती देवाजवळ रडली. ते आनंदाचा ढेकूर आहे, आनंदाचा पूर आहे. एक रागाचा पूर असतो आणि दुसरा आनंदाचा पूर असतो. ज्यावेळेस नदीला पूर येतो ना, त्यावेळेस ती गाड्या घोड्या सगळं वाहून नेती, मंदिर बिंदिर, नदी दुथडी भरून वाहत असते आणि ओरफुल होत असते. आपण म्हणतो नदीला पूर आला. तसं आनंदाचा पूर आलेला मी बघितला. बाईकर भाऊ, आनंदाचा पूर. दुःखाचा सुद्धा पूर येत असतो, रागाचा सुद्धा पूर येत असतो. रागाचा पूर येणे म्हणजे तुम्हाला उदाहरण मी सांगितलं होतं, सखाराम पाटील, पांडुरंग पाटील. आनंदाचा पूर येणे याची लीळा मात्र मी सांगितली नव्हती का? सांगितली होती? नाही सांगितली ना. लीळा सुंदर आहे, लक्ष देऊन ऐका. परब्रह्म परमेश्वर भगवान श्री चक्रधर स्वामींचा मुक्काम पैठणला आहे. पैठणला मुक्काम असताना सकाळची वेळ आहे. सकाळची वेळ असताना भक्तजन समोर बसलेले आहे, नागदेव आचार्य समोर बसलेले आहे आणि बसलेले असताना स्वामी एकदम नागदेवाला म्हणतात, नागदेवा तू इथून चालल्या जा, इथून चालल्या जा, आमच्या जवळ राहायचं नाही. नागदेव आचार्य विचार करतात की भगवंता, अरे तुझ्यासाठी मी घर सोडलं, दार सोडलं, संसार सोडला, तुझ्या चरणाजवळ आलो आणि आता कुठं पाठवतो? कुठं जाणार आम्ही? आम्हाला काही सांगायचं नाही, तुम्हाला वाटेल तिथे जा. भगवंत उदास झाले. केवळ एकाच क्रियेमुळे उदास झाले. या आचार्यांना असं वाटायला लागलं, हे माझ्यामुळे सगळं काही, सगळं आश्रम मी चालवतो, सगळं मी करतो, मीपणा निर्माण झाला होता. भगवंता मी कुठं जाऊ? आम्हाला माहित नाही ते, तुम्ही कुठेही जा, तो तुमचा प्रश्न आहे. विचार करायला लागले, घरी जावं का? अरे घरी जावं, घर तर अविद्या मोह माया आहे, दुःखाला कारण आहे. दुसरा विचार आला, दादोस आहे, ते गुरु आहे एका अर्थानं आपले, त्यांच्याकडे जावं काय? तेही अविद्या आहे, तेही यथार्थ गुरु नाही, यथार्थ मार्गदर्शन करणारे नाही. मग कुठं जावं? मग विचार आला की स्वामींनी श्रीप्रभू महाराज रुद्रपूरला सांगितलेले आहे, परमेश्वराचे अवतार आहे, जीजी रुद्रपूरला जाऊ? वा वा वा, व्यवहाराची बुद्धी धर्मी. स्वामी म्हणतात, तुमचे जो व्यवहारामध्ये संसार करू शकतो ना, संसार नीट नेटका आणि व्यवस्थित करू शकतो ना, तो परमार्थ सुद्धा व्यवस्थित करू शकतो. ज्याला संसार जमला नाही तो परमार्थ सुद्धा करू शकत नाही. नागदेवाचार्य निघाले, आम्ही बोलवल्याशिवाय यायचं नाही, आम्ही सांगितल्याशिवाय यायचं नाही. रुद्रपूरला गेले. रुद्रपूरला गेल्यानंतर परब्रह्म परमेश्वर श्री प्रभू महाराजांची सेवा करायला लागले, पण भगवंताचं लागलेलं आहे. भगवंताला एक मिनिट सुद्धा सोडू शकत नव्हते, एवढे लागले. पत्नी तुमच्या जवळ आहे, तुमच्या आधारानं आहे, खूप दिवसापासून आहे, आणि पती म्हणतो जा, तू आता मर, कुठं जायचं तिथे जाय. ते काय विचार करणार, मी कुठं जाऊ? मी सर्वस्व माझं तुम्हाला मानलेले, मी कुठं जाणार घर सोडून? मला सांगायचं नाही, ते वाटेल तिथे जाय. नागदेवाचार्यांना पाठवलं. पाठवल्यानंतर 8 दिवस झाले, 15 दिवस झाले. काही भक्त रुद्रपूरून पैठणला आले. माय कशी असते बा. भगवंत त्यांना विचारतात, नागदेव नावे ब्राह्मणू निकिनी असे? जीजी काही निकिनी असे. काय विचारता? अंघोळ्या दिस मोजत असे. 8 दिवस झाले, 15 दिवस झाले, भगवंत मला बोलवत, कशाला बोलवतील? माझी भगवंताला काय गरज आहे? मला अहंकार निर्माण झाला होता ना, भगवंताला माझी काय गरज आहे, कशाला बोलवतील? जी
पुन्हा काही दिवसानंतर वृद्धपुरून भक्तिजन आले. आल्यानंतर श्रीप्रभू महाराज निकिनी असे पहिले विचारलं गुरुच, नंतर विचारलं ते नागदेव नावे ब्राह्मण ऐसे कैसा असे. जी काही विचारता कैसा असे. आजी पायीचे बोलणे भगवंत आज जर तुम्ही त्यांना भेटायला गेले नाही ना ते संपले. आपण एखाद्याला फोन करतो, आई बिमार आहे भेटायला या, गेली तर सांगत नाही. भक्त म्हणतो जीजी आजी पायीचे बोलणे. तुम्ही आज जर पाहायला गेला ना भेटायला जर गेले नाही तर संपले म्हटले ते. परमेश्वर माय कशी दयाळू मायाळू ओगमते बघा. स्वामी म्हणतात तुम्ही आत्ताच निघा आणि निघाल्याबरोबर वृद्धपूरला जा आणि सांगा त्यांना पाहताची बोलवले म्हटले. भेट झाल्या बरोबर निघा म्हटले. आम्ही भेटण्यासाठी त्यांना उती वेळ झालेलो आहोत. भक्त गेला. गेल्यानंतर पहिलं नागदेवाचार्यांना भेटला आणि नागदेवाचार्यांना म्हणतो नागदेवा स्वामींनी तुमच्यासाठी निरोप पाठवला. धचकन झाला अंतःकरणामध्ये. काय भगवंत मला इथूनही पाठवून देतील, इथूनही मला दूर लोटतील. नाही म्हटले तसं नाही. स्वामींनी निरोप मिळताच सांगितलं की निघावं. आनंद झाला, आनंद झाला. चंबुगोपाळ जीव तो पुगाडलं. श्रीप्रभू महाराजांकडे आले. महाराज मला बोलवलं स्वामींनी. श्रीप्रभू महाराजांना तेवढाच आनंद. अरे मेलाच जाई, निघ म्हटले, निघ आत्ताच निघ म्हटले. परमेश्वर जेवढा उतावीळ आहे ना श्रीप्रभू महाराजही उतावीळ आहेत. निघालेले आहे. दरकोस दर मुक्काम करत निघालेला आहे. दिवसभर चालायचे. रात्र झाली तर झोप यायची, भिक्षा मागायची, उभ्यानं जेवायचे, पुन्हा चालायला लागायचे. काय ओढ आहे भगवंताला भेटण्याची. अरे आपण दैवहीन आहोत, करंट आहोत. भगवंत आपल्याला सोडून, आपल्याला ओढ नाही भगवंताची. भगवंत तू दिसावा भेटावा ओढ नाही कधीच. रात्री जर झोप आली ना पारंब्याला धरायचे, उभं राहायचे, झोप घ्यायची, थोडा वेळ पुन्हा चालायला निघायचे. एक दिवस झाले, 2 दिवस झाले, रात्रंदिवस चालत आले. सकाळची वेळ भक्तिजनाला भगवंत म्हणतात की आज माझा नागदेव नावे ब्राह्मण येतो असे त्यांना सामोरे जायचे म्हटले. आज भगवंताला भक्ताला जेवढी ओढ आहे ना तेवढी भगवंताला सुद्धा आहे. फक्त आपल्याकडून चालता आलं पाहिजे. लहान लेकरू चालत चालत आलं ना, आई थोडस पडायला लागलं की आई पटकन उचलते आणि उचलल्यानंतर धरते, कवळीशी धरते, तिला उंच करते, आपल्यापेक्षा सुद्धा मोठं नेऊ करते त्याला बाळा. भगवंतही तसंच आहे. ती माय आहे, दयाळू आहे. आज भक्तिजनाला मला आज कुठेही जायचं नाही, माझा नागदेव नावे ब्राह्मण येतो असे त्याला सामोरे जायचं आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जगाचा चालक मालक असलेला सृष्टीचा नियंता या जीवासाठी धावत पळत येत आहे. भक्तिजन म्हणतो कोण असा दैवाचा भाग्याचा आहे. परब्रह्म परमेश्वर त्याला भेटीसाठी ओढायला लागलेली आहे. चास, गोदावरी नदीमध्ये चास आहे. चास म्हणजे अरुंद नदी. भगवंत त्या चासाला आलेला आहे. सर्वज्ञाला सांगावं लागतं की माझं लेकरू कुठून येणार आहे काय. नागदेवाचार्य समोर येत आहे. आल्यानंतर श्री स्वामींना पाहतात आणि मोठ्याने म्हणतात बाबा. धावत पळत येतात, स्वामींच्या गळ्यामध्ये पडतात, रडायला लागतात. भगवंत तुम्ही मला का दूर पाठवलं भगवंत. अरे भगवंत संसार आहे, अशांत आहे, दुःखाला कारण आहे, सगळं स्वार्थी जीवात नाही. तुम्ही दिलं घेतलं तर चांगलं आहे. मी तो संसार भगवंत तुझ्यासाठी सोडला ना भगवंत. तुझ्या चरणाजवळ आलो ना भगवंत. अरे भगवंत श्री चरणाजवळ सगळं मोहमाया तुझ्या शब्दावर सोडली ना भगवंता. मला कळालं संसार अनित्य आहे, दुःखाला कारणीर आहे, जीव स्वार्थी आहे, कुणी कुणाचं या जगामध्ये नाही. आणि तू भगवंत मला जवळ केलं भगवंत, दूर का लोटलं भगवंत मला.
भगवंता तुझाही काही दोष नाही. भगवंता तू दूर लुटलं, मायपणा केला, माझ्यावर कृपा केली. जर तू दूर मला अहंकार निर्माण झाला होता ना भगवंता, हे आश्रम मीच चालतो, मी चालवतो, मी करतो, मीपणा निर्माण झालेला होता. आणि मला जमिनीवर आणण्यासाठी भगवंता तू दूर लोटलंस ना. भगवंता मला ज्ञान होतं या जगामध्ये कोणा वाचून कोणाचं काहीच राहत नाही. मी करतो, हे मी केलं, ते मी केलं, अमक केलं, तमक केलं. मला अहंकार निर्माण झाला ना. तू जर मला दूर लोटलं नसतं ना भगवंता, मी एखाद्या गड्ड्यामध्ये जाऊन गेलो असतो, त्या अहंकार अभिमानाच्या गड्ड्यामध्ये पडलो असतो, फिरून वर आलोच नसतो. भैरवाप्रमाणे माझी गत झाली असती, स्वतःला मी ईश्वर समजायला लागलो असतो. भगवंता का दूर लोटलोस तू? आज तुम्ही भक्त मंडळीची सेवा करताय ना, मी ते बघितल्यानंतर तुमच्या ठिकाणी जो आहे तो अहंकार अभिमान नाही. मी करतो, मी हे केलं. एवढी मोठी तुमची ट्रस्ट आहे, पण नाव सुद्धा त्या ट्रस्टीवर नाही. श्रेय घ्यायचं नाही. मी केलं म्हटलं का संपला विषय. तो निष्काम भावनेतून सेवा केली आणि तुम्ही निष्काम भावनेतून सगळेजण उभे राहिलेले, म्हणून त्याचा आज वेल गगनापर्यंत गेलेला आहे. एक आनंदाचं पूर तुम्हाला येत आहे. आनंदाचा पूर आला. भगवंता का दूर लोटलं तू? मला अहंकार अभिमान निर्माण होता म्हणून लोटलं ना. भगवंता देवता ह्या निष्ठूर आहे, कठीण आहे. तूच एक दयाळू मायाळू कृपाळू आहे. भगवंता आता पुन्हा मला या दूर लोटू नकोस. भगवंता आचार्यांनी प्रार्थना केली. माईचा पाठीवरून हात फिरवला, म्हटले नागदया आजी लागुनी तुझ केदवाही न पाठीविसी. आमच्या पाठीवरून मायेचा हात फिरवणार कोणी नाही. तू असाच आहे, तू तसाच आहे, तू असंच करतो, तू तसंच करतो. बेटा शाबास, छान आहेस तू चांगला आहेस. होत असतं बेटा, होत असतं, चूक होत असते, काय हरकत नाही. परमेश्वर जसा माय ना, गुरुमाऊली सुद्धा तशीच आहे. गुरुमाऊली सुद्धा तशीच आहे. आमचे बाबा थकलेले होते, म्हातारे पण झालेलं होतं. जर आलं तर दंडोत जर केला तर असे हात करायचे, जा. हात उचलत नव्हता पण तरी म्हणायचं जा जेवून घ्या. ते प्रेम होत होते, प्रेम आहे. तुम्ही चहाची टपरी लावली, फक्त चहा पिणारे येणार. पानपोळी लावली, सगळे येणार. ज्ञान हे चहाची टपरी आहे, प्रेम हे पानपोळी आहे. प्रेम जर असेल ना, कुणी तुमच्या जवळ येणार, ताण बुजवणार, शांत होणार. आणि ते प्रेम फक्त परमेश्वराच्या भक्ताजवळ होऊ शकतं. आपण ते भक्त बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण ईश्वर परायण बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि ते तुम्ही प्रयत्न करताय. बघितलं तुमच्या ठिकाणी बिचाऱ्या माय मावले किती सेवा करतात. मी म्हटलं पुरुष मंडळी, म्हटलं आमच्या महिला मंडळ आहे, काही करू लागतील. नाही बाबा, तुम्ही काहीही करायचं नाही, आम्हाला घडू द्या ना, आम्हाला घडलं पाहिजे. हे प्रेम आहे. स्वयंपाक लावून ते करू शकत नव्हते का? तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये सांभाळायला एखादी बाई ठेवली असतात, ते आता ठेवतात, ती प्रथा आहे शहरामध्ये. स्वयंपाक करायला बाई, सांभाळायला लेकरं सांभाळायला बाई. पप्पी घ्यायची नाही आम्हाला, बाईला घेऊन नाही घेऊ देत पप्पी लेकराची. त्यावेळेस तुम्ही काय घेता? प्रेम असते. माझ्या हातानं मला सेवा घडली पाहिजे, माझ्या हातानं करता आलं पाहिजे.
माझ्या हातानंच साधू संतांना सेवा घडली पाहिजे, झालं पाहिजे, ते तुम्ही करताय. ज्ञान हे तुम्ही नुसतं ऐकतच नाही. मी बघितलं, बाबांनी मला फक्त लीळाचरित्र सांगायची आज्ञा दिलेली आहे, तरी सुद्धा अन्य आवृत्ती तुम्ही लावायचं ज्यावेळेस ठरवलं तुम्हाला माहित नाही, गुरुला फोन केला, बाबा तुम्ही तर आज्ञा फक्त लीळाचरित्राची दिलेली आहे, अन्य आवृत्ती प्रकरण ऐकायची इच्छा आहे, क्रियापाक ऐकायची इच्छा आहे, भक्त मंडळीची कसं सांगू. ज्या गुरुकडून ज्ञान घेतलं त्यांना विचारल्याशिवाय कोणतं शास्त्र सांगू नये. हे तत्व आहे, हे गुह्याती गुह्ये अन्य कथने जाये. ज्याची ऐकायची इच्छा नाही, मानसिकता नाही, अशाला सुद्धा सांगणे, सांगणाऱ्याला सुद्धा दोष, ऐकणाऱ्याला सुद्धा दोष. बाबांनी सांगितलं भक्त मंडळी कशी आहे, कोण आहे, म्हटलं बाबा दत्तधाम बजाजनगर. बाबा म्हणे अरे वा, बाबांना आनंद झाला, काय हरकत नाही, काय हरकत नाही, सांगा म्हटले त्यांना. याचा अर्थ काय, तुम्हाला बाबांना ही माहिती आहे की तुम्ही कसे आहात. कसे आहात म्हणजे तुमच्या ठिकाणी अर्थ आहे, तळमळ आहे, हे त्यांना माहिती आहे. काय कमाल आहे, ते तिथे तुमच्याजवळ आले का, कधी संपर्कात आले का, तुम्हाला जवळून बघितलं का, पण तरी सुद्धा तिथं ते आहे. अर्थ असेल, तळमळ असेल तर ते सांगावं, ही चाण आहे. पूजन अर्चन घेऊ नये आमचा कड आहे, करावं हे तुमचा कड आहे. 3 वेळेस नाकार करावा असा नियम आहे. नाही तर वा वा मान सन्मान आपले असताना अवघड असतं ते, इंचावरचं चावू नाही ते डंस. तुम्ही हार जरी नाही घातला झालं बारीक, नाव जरी नाही घेतलं झालं बारीक. अरे काय, ईश्वराचे भक्त स्वतःला म्हणतात नाव नाही घेतलं तर तोंड बारीक, हार नाही घातला तर तोंड बारीक. अरे इतके लेचे पाहिजे तुम्ही. सर्व समर्थाचा भक्त असा असू शकतो का, असू शकतो नाही. त्याला हार विचलित करू शकत नाही, त्याला शाल विचलित करू शकत नाही, कोणतंच विचलित करू शकत नाही. समोरच्याचा कड जर एखादा करत असेल तरी सुद्धा अंतःकरणी हे दुःख पाहिजे की भगवंता मला हे नकोय. बाबांना खूप आग्रह केल्यानंतर घ्यायचे, करायचे, समोरच्याला आपोआप भावना व्हायची आणि ते करायचे. लोक वेधले यायचे याच्यामध्ये. बरेच जण जे जवळ संपर्कामध्ये नाही ते अन्यथा ज्ञान घ्यायचे की मौनी करतात, असं करतात, तसं करतात. ही मौनी होती, खरी होती मौनीच होती, आचाराची विचाराची मौनी होती. तुम्हाला मौनी समोरच्यावर घालता आली पाहिजे, ती आचाराची आणि विचाराची घालता आली पाहिजे. एक जणांनी प्रेमाच्या याच्यावर प्रवचन केलं, ते संधी महात्मा प्रवचन झाल्यानंतर निघाले, ते दंडोत करायला लागले. ते म्हणतात पदर धुशील का, लोक शंका. वेळ झाला, 2 तास बोलणं झालं, 3 तास बोलणं झालं. पाय बाजूला घेऊन टाकला. देवरक्षी सुद्धा म्हणणं नाही, दंडोत सुद्धा म्हणणं नाही. अरे भरभरून आशीर्वाद द्या ना तुम्ही समोरच्याला. आशीर्वाद ही तुमच्याजवळ देण आहे ना. किसी फकीर, एका सुभाषितकारानं म्हटलेलं आहे, वो दुआ मांगने नहीं, वो भीख मांगने नहीं, वो दुआ देने आया है. जलील ना करो किसी फकीर को यारो, जलील ना करो किसी फकीर को यारो, वो भीख मांगने नहीं, वो दुआ देने आया है. पूर्ण अर्थाने हा घ्यायचं नाही. एखाद्याला आपण मागायला जर आला तर त्याला जलील करू नये. का बरं करू नये, वो भीख मागणे नाही, वो दुआ देने आया है. वो तुमच्याकडे भीक मागण्यासाठी आलेला नाही, तो दुआ देण्यासाठी आलेला आहे. म्हणजे तुम्ही दिल्यानंतर तो म्हणतो वा धन्यवाद, देव तुझं चांगलं करो, भलं करो.
याचा अर्थ आपण देत राहायचं असं नाही, वेगळ्या अर्थाने संतांना तुम्ही दंडवत केल्यानंतर त्यांनी आशीर्वाद देणं गरजेचं आहे. तुमचं चांगलं हो, चांगलं हो म्हणजे या अर्थानं चांगलं हो, नोकरी लागावी, धन प्रॉपर्टी मिळावी, वैभव मिळावं, चांगल्या प्रकारे छोकरी मिळावी. आता लग्न होत नाही, बरेच जण 30-30, 40-40 वर्षाचे कडे आमच्याकडे येतात, बाबा पोरगी पहा, एखादा लागतो मिळावी, आपलं आम्ही काय झालं लेख बाबा. तो आशीर्वाद नाही. आम्ही तुम्हाला कर्मापासून काढायला पाहिजे का टाकायला पाहिजे? काढायला पाहिजे, काही की नाही, हे सुद्धा दुःख आहे. म्हणून परमेश्वराच्या आनंदाला आपल्याला प्राप्त व्हायचं असेल, आनंदाचा ढेकर जर यायचा जर असेल, आनंदाची डोई आनंद तरंग, तर आपण परब्रह्म परमेश्वराचं शास्त्र श्रवण केलं पाहिजे. तुम्ही क्रिया करता, पण क्रिया करत असताना तुम्ही तुमच्या जागेवर ठीक आहे. ती एक लीळा सांगतो तुम्हाला, फक्त त्याचं मला उत्तर द्या. तेवढी एक लीळा सांगतो आणि संपवतो. खूप सुंदर लीळा आहे ती. ती मला वाटतं अर्धवटच राहिली. डोमेग्रामला स्वामींचा मुक्काम असताना भांडे वेदन जागेवर स्वामी बसलेले आहे. बाईसा म्हणते की बाबा, स्वामी एक दिवशी बाईसाला म्हणतात, बाई आज काही करू नका, रांधू नका, काही नका, आम्ही भिक्षांनाच खाणार आहे. स्वामी काय म्हटले की आज काही करू नका, आम्ही भिक्षांनाच खाणार आहे. ठीक आहे. स्वामींचा उद्देश हा होता की भक्तजनांना घडावं, म्हणावं, भिक्षांनाच त्यांना व्हावं. मादाईसाकडे बाईसा गेली आणि बाईसा मादाईसाला म्हणतात, आई मादाई, अरे भिक्षाला स्वामींना काय येईल आणि काय भोजन होईल, तू काय कर, स्वामींसाठी थोडा कारान भात रांध. बाईसाची आज्ञा होती. बाईसा मालकीन होती तिथली, मार्गातली, गुरुकुळातली. मादाईसाने बिचारीने तो रांधला. रांधल्यानंतर दुपारची वेळ झाली, भिक्षा मागून सगळे भक्तजन आले. आल्यानंतर महादाईसाई आता स्वामींना जेवायला वाढायचं, त्यावेळेस महादाईसाई मटकं घेतलं, आड लपवलं, लपून बाईसाकडे चाललेली असते, स्वामींच्या ताटात तिला वाढायचं असतं. स्वामींनी एक खडा घेतला आणि खडा घेतल्यानंतर माठ फोडला. फोडल्यानंतर मादाईसा म्हणजे, अरे रे कटकट जीजी, बाई हे काय आलं, कटकट झाली म्हटले, सगळा भात सांडला. श्रीकृष्ण भगवंतानी माठ फोडला, गवळणीचा माठ फोडला. कशासाठी फोडला? भक्त मंडळी जे पहिलवान बनावे, मजबूत बनावे, मथुरेला सगळं दूध जात होतं, ते यांनी खावं, माझ्या भक्तांनी खावं आणि चांगलं बनावं, मजबूत पहिलवान बनावं, ही इच्छा होती भगवंताची. इथं माठ भगवंतानी फोडला. फोडला कशासाठी फोडला? माझ्या भक्तिजनाला घडलं पाहिजे. दयाघन परमेश्वर आहे. बाईसानं, आता मला एक सांगा, 3 व्यक्ती इथं आहे, लक्ष देऊन ऐका, आता मला उत्तर द्यायचं. तुम्ही व्यक्ती किती, पात्र किती इथं? 3 पात्रे. कोण कोण आहे? बाईसा, स्वामी आणि मादाईसा. बाईसानं मादाईसाला भात रांधायला लावला, स्वामींनी तो फोडला. इथं कोण चुकीचं आहे, कोण योग्य आहे, सांगा. 2 मिनिटं तुम्ही नंतर सांगा. सगळ्याची इकडे सांगा. महिला मंडळ कोण चांगलं आहे? बाईसा योग्य. इकडं सगळ्यांचं झाल्यानंतर इकडं महिला मंडळ सांग. विद्या सांग बेटा. बायकर मॅडम सांगा. सांगा. बाईसा. तुम्ही बाया म्हटल्यानंतर बाईसाच कव्हर केला. बर, अच्छा, बर. मादाईसा. चुकीचं केलं की योग्य केलं? योग्य केलं. इकडं पुरुष मंडळी सांगा. सारंग. बाईसा बरोबर आहे. काकडे भाऊ.
बर, तुमचा नंबर शेवटी सगळ्यात. हा, सांगा. थांबा थांबा, काकडे भाऊ. बरोबर. हम्म. स्वामीच्या जागेवर बरोबर आहे. बाईसा चुकीची आहे. मालाईसा चुकीची आहे. थांबा थांबा थांबा, सांगा सारंग भाऊ. आकाश. हा, सांगा सांगा सांगा. योग्य कोण आहे अयोग्य कोण आहे तेवढं सांगा फक्त, तीन पैकी. बाईसा अयोग्य आहे. किशोर अरे सांगणार. हो राईट, सांगा आता. हम्म. मादाईसा त्या चुकल्या नाही. जोरदार टाळ्या वाजा भाऊ काकांच्या नावाने, एकदम सुंदर. असं क्वचित होत, असं क्वचित होत. तिन्ही ज्याच्या त्याच्या जागेवर योग्य आहे. आता बाईसा बाईसा जागेवर का बरं योग्य आहे? बाईसाची भावना उच्च दर्जाची आहे. कोणती भावना आहे? भिक्षांनामध्ये काय येणार आहे आणि स्वामींना काय आरोग्याने होणार आहे? बाईसाच्या त्या पाठीमागच्या उद्देशामध्ये बाईसाचं त्याच्यामध्ये प्रेम आहे. महादाईसाच्या जागेवर बरोबर आहे. का बरं बरोबर आहे? बाईसा ही मार्गाची प्रमुख होती आणि बाईसानं तिला सांगितलेलं होतं. आता बाईसानं सांगितल्यानंतर तिला करणं गरजेचं होतं, म्हणून मादाईसा ही मादाईसाच्या जागेवर बरोबर आहे. आणि स्वामी सुद्धा स्वामीच्या जागेवर बरोबर. आपण ईश्वर दृष्टीने आपण म्हणू शकत नाही, लौकिक दृष्टीने सांगू राहिलो मला. स्वामी स्वामींच्या जागेवर का बरोबर आहे? हा राईट, स्वामींना बाकीच्यांना जीवन घडवायचंय. म्हणून मला विचार आला आज तुमचा. सगळे स्नानासाठी प्रार्थना करायला लागले त्यावेळेस मला विचार आला, हे स्वामींनी ज्ञानपूज्य ज्ञानवृद्ध सांगितलेलं, तुम्ही पलटणकर बाबाची पूजा करत नाही. त्यांच्या ठिकाणी असलेलं ईश्वराचं जे ज्ञान आहे त्याचं पूजन आहे, ते तुम्ही तुमचं कर्तव्य तुम्ही करत होता. पण आमचं कर्तव्य हे आहे की दुःख असायला पाहिजे त्याच्याविषयी. नकोय भगवंता मला हे मान सन्मान नकोय, कीर्ती नकोय. मला फक्त आणि फक्त काय पाहिजे? तूच पाहिजे. नुसतं शब्दानं नाही. म्हणून आपण सायंकाळच्या टायमाला प्रार्थने नेहमी म्हणत असतो. काय म्हणतो? म्हणून लक्षात ठेवा, आजपासून नुसतं शब्दानं म्हणायचं नाही. कुठून म्हणायचं? अंतःकरणापासून. म्हणून तुम्ही तुमच्या जागेवर व्यवस्थित होता, आम्ही आमच्या जागेवर काही व्यवस्थित नव्हतो. आम्हाला समजा वाटतं बाकीच्यानं वाव आहे की नाही. म्हणून खरोखरच मला आनंद वाटतो. इतका आनंद वाटला की मला ज्ञानी लोकांशी आणि परब्रह्म परमेश्वराचे भक्ताशी सुसंवाद सांगण्याचा योग आला. आम्हाला गोष्टी सांगाव्याच वाटत. खेड्यापाड्याने आम्ही जातो, पूजी वगैरे करतो, त्यांना गमती जमती सांगाव्या लागतात. थोडस मटेरियल ते टाकावं लागतं. आम्हाला ते अभिप्रेत नाही. आम्हाला वाटतं ब्रह्मविद्याची निय केली पाहिजे. पण त्याच्यातही मी तुम्हाला इतर काही गोष्टी सांगितल्या असेल तर ते वजा करायच्या. फक्त आणि फक्त ब्रह्मविद्याच लक्षात ठेवायची. 20 तारखेला ज्यावेळेस तेव्हापासून आलो तर आम्हाला आनंद वाटला. मंदिराचं काम चालू आहे. आमचे गुरुबंधू माधवराज ते सगळं सांभाळतात. मी जादावडीलाच म्हटलं होतं, देवा मला एकही वीट ठेवायचा प्रसंग येऊ देऊ नकोस. मला फक्त आणि फक्त तुझा देवधर्म घडू दे. हे काम ग्रस्त धर्मामध्ये तुम्ही करता तेच आम्ही करायचं का?
हे कामही परमार्थिकच आहे, अदृष्ट भावनेमध्ये आहे की नाही? ती सुद्धा सेवाच आहे. ती सेवा नाही असं नाही. एवढं मोठं आज तुम्ही मंदिर उभारलं, हे उभारलं याला कारण तुम्ही भक्त मंडळी झालेला आहात. आता इथं अनेक जीव इथं नामस्मरण करणारे, चिंतन करणारे, आणि त्या सगळ्याच निमित्त गुमट तुम्हा परिवाराला जोरदार एकदा टाळ्या वाजवून म्हणून आमचे गुरुबंधू हे सर्व करून घेतात, मला काहीही बघावं लागत नाही. साधना आहे ती. पण सेवा प्रत्येकाकडे प्रत्येक गुण असेल हे सांगता येत नाही. कोणाकडे काय गुण असेल, कोणाकडे काय गुण असेल. ज्यानी त्यांनी आपला प्रत्येक गुणाचा विकास आपण केला पाहिजे. गुणांचा विकास म्हटलो मी, दोषांचा नाही. मी पाहिलं या मायमौले बिचाऱ्या दररोज गरम पोळ्या आणून द्यायची, बाबांसाठी गरम गरम. हे प्रेम आहे, प्रेम आहे तुमचं. मला सांगा तुमचं आमचं नातं काय हो?